मॅडमचा संघर्ष मोठा आहे. चौथा अटेम्प्ट होता आणि तिसरा इंटरव्ह्यू होता. वरवर ऐकायला सोपं वाटतं, पण पेशन्स टिकून ठेवणं अवघड आहे. नमस्कार, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. 3 मित्रांचे आपण व्हिडिओज पाहिले, सोबत अभ्यास केला. तशाच 3 मैत्रिणी पण आहेत. 3 मैत्रिणींनी सुद्धा सोबत अभ्यास केला, सोबत एकत्र JMFC झाल्या, अकॅडमी मध्ये एकत्र जाणार. फक्त प्रवास थोडा कमी जास्त आहे. आपल्या क्लासच्या 3 विद्यार्थिनी, प्रियंका पाटील मॅडम, शिरीन शेख मॅडम, यशस्वी नल्लुरी मॅडम, तिघींनी सोबत अभ्यास करून अतिशय छान पद्धतीने हे यश मिळवलं. यांचा प्रवास थोडा मोठा आहे. ह्या तिघींपैकी दोघींचे इंटरव्ह्यू आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी तिसऱ्या प्रियंका पाटील मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. सर्वात प्रथम मी तुमच्या वतीने, माझ्या वतीने, आपल्या क्लासच्या वतीने मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो तुमच्या या यशात. मॅडमचा संघर्ष मोठा आहे. चौथा अटेम्प्ट होता आणि तिसरा इंटरव्ह्यू होता. वरवर ऐकायला सोपं वाटतं, पण पेशन्स टिकून ठेवणं अवघड आहे. चौथा अटेम्प्ट 2 इंटरव्ह्यू मधनं मेरिट आउट होणं आणि चौथ्या अटेम्प्ट आणि तिसऱ्या इंटरव्ह्यूला यश मिळणं. त्याच्यात हा चौथा अटेम्प्ट जो होता, ज्यामध्ये सिलेक्शन झालं, त्यात 22 ची ऍड, 23 ला आली प्रिलियम, 24 ला मेन्स, 25 ला सिलेक्शन. खूप मोठा स्पॅन आहे. आपण काही गोष्टी रिकमेंडेड झालेल्या विद्यार्थ्यांकडनं शिकला पाहिजे. आज आपण प्रियंकाचे अनुभव तिच्याकडनं ऐकूयात. हे सगळं प्रेशर, हा पर्टिक्युलरली स्पॅन कसा हँडल केला. प्रियंका, सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुझ्याविषयी माहिती पाहिजे, किंवा तू मूळ कुठची आहेस, कोणत्या क्षेत्रात अगोदर होतीस, लॉला कशी आलीस आणि ज्युडिशरी कशी आलीस, याच्याविषयी थोडी माहिती सांग. नमस्कार सर, माझं नाव प्रियंका पाटील. मी सर आटके गाव आहे, जे कराड तालुक्यामध्ये पडतं, एक छोटंसं गाव आहे. तिथं मी शाळा माझी तिथंच झालेली. त्याच्यानंतर मी सर लॉला, असं काही माझं स्वप्न नव्हतं की मी लॉला जाईन, कारण की कायदेविषयी जर माहिती असेल तर ग्रामीण लेव्हलला थोडीशी जनरल अवेअरनेस थोडीशी कमी असते. तर तिथं फक्त काही डॉक्टर, इंजिनियर एवढंच असतं. तर मग हा सेमिनारला गेल्यानंतर मला लॉ एक चांगली ऑपॉर्च्युनिटी लक्षात आली. त्याच्यानंतर मी लॉला ॲडमिशन घेतलं आणि ते पण माझं जे लॉ पण झालेलं आहे ते पण माझं भारतीय विद्यापीठ यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजला कराडलाच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी सर पुण्यात आले. नक्की. लॉ मध्ये तू अगोदरपासून ठरवलं होतं लॉच करायचं? फॅमिलीमध्ये कुणी होतं का? तू फर्स्ट जनरेशन लॉयर आहे? सर मी फर्स्ट जनरेशन लॉयर आहे आणि क्लास 1 पोस्ट पण सर मी फर्स्टच आहे. ओके, नक्कीच. मग आता कराड येथे लॉ कम्प्लीट करत असताना तू ज्युडिशरीकडे यायचे, हे तुझ्या मनात कसं आलं? इकडे डिसाईड कसं केलं तू ज्युडिशरी? सर जेव्हा मी लॉला ॲडमिशन घेतलं, तर लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर मला माहीत नव्हतं की ज्युडिशियल ऑफिसर ही पोस्ट आहे. मी एक ॲज अ करिअर म्हणून घेतलं होतं. तर त्याच्यानंतर काय झालं की मी जेव्हा अभ्यास करत होते, तर त्याच्यानंतर एक ज्युडिशियल ऑफिसर, एक क्लास 1 पोस्ट आहे. मला असं होतं की मी कोणत्याही क्षेत्रात जरी गेली तर मला काहीतरी चांगलं करून दाखवायचं, एक अपॉर्च्युनिटी, पोस्ट वगैरे मिळवायची. माझ्या आईवडिलांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं आहे. तर मी सर जेव्हा मी लॉमध्ये गेले, तर शिक्षकांथ्रू मला क्लासचं नाव खूप ऐकण्यात आलं होतं, की तुमचं नाव खूप ऐकण्यात आलं होतं की लॉचं जर ज्युडिशियल ऑफिसर बनायचं असेल तर तू क्लास जॉईन कर. तर मग सर मी त्यामुळे माझं जेव्हा लॉ कम्प्लीट झालं, मी ज्युडिशियल ऑफिसरचं डिसाईड केलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी क्लास जॉईन करून पुण्यात आले. नक्की. अनुभव तर तुझा मोठा आहे. 4 अटेम्प्ट आहे, तिसरा इंटरव्ह्यू आहे. प्रिलिम्सचा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय? सर प्रिलियम्सची स्ट्रॅटेजी माझी अशी होती की आपले नोट्स तर आहेतच, जे क्लासमध्ये होतं. तर क्लाससोबत सर तुम्ही जे आम्हाला एक्झाम्पल्स वगैरे देतात, मी क्लासमध्ये तुम्ही नोट्स दिले तर एक्झाम्पल्स सहित आम्ही घ्यायचो. आणि त्याच्यासोबत सर बेरॅक्स आणि जेव्हा गरज लागेल तेव्हाच कॉमेंट्री बुक, जे तुम्ही आम्हाला जे डायग्राम्स वगैरे सांगायचे, त्याच्यासोबत जे चार्ट्स वगैरे सांगायचे, त्याच्यासाठी आम्ही नेहमी कॉमेंट्री बुक रेफर केलेली. बेरॅक प्लस कमेंट्री प्लस क्लासची नोटबुक असं कॉम्बिनेशन तू वापरत होतीस?
मेन्स मोठा हर्डल असतोय, मोठा त्याला प्रिपरेशन लागतं. मेन्सच्या स्ट्रॅटर्जी तुझी कशी होती? मेन्सच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी होती? सर मला मेन्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक अटेम्प्टला मला नवीन एक्सपिरियन्स येत गेला. ओके. तर मेन्सला आपली क्लासची वही असतेच. बरोबर. तर मी काय करते की माझे नोट्स तर आहेतच, पण त्याच्यासोबत आपल्या क्लासच्या इथं मी क्लासच्या वहीमध्ये जागा स्पेस ठेवते की जेणेकरून मला काय ॲडिशन करायचे असतील तर मी तिथल्या तिथं स्टिकी नोट्स वगैरे वापरून करते, कारण की जेणेकरून रिव्हिजनला आपल्या नोट्सला जास्त वेळ नाही लागत. मग दोन्ही आपले नोट्स सोबत क्लासची वही सुद्धा होते. तर मग मेन्सला ते एक झालं सर नोट्सच्या बाबतीत काढायचं असेल तर. आणि आम्हाला पहिला म्हणजे 19ला अटेम्प्ट होता तेव्हा तर काय आपली बुक नव्हतं. तर नंतर 2020ला सर आपली जेव्हा मेन्सची बुक आली 2021ला, तर मग मेन्सच्या बुकमध्ये जसं आपलं बायफर्केशन होतं की चॅप्टर वाईज वगैरे ते केलेलं, तर तसे मी नोट्स काढायचे. आणि तुम्ही कोविड वगैरे होतं त्याच्यानंतर त्यावेळी पण मी असं केलेलं की टेलिग्रामला तुम्ही जे क्वेश्चन्स टाकायचे तर ते क्वेश्चन्स मी प्रत्येक वेळी लिहायचे टाइम बाउंड करून, तुम्ही जसं सांगितलेलं त्याच पद्धतीने. आणि मग ते नोट्स वगैरे आणि त्याच्यासोबत मग पेपर सॉल्विंग पण करायचे. आणि सगळ्यात जास्त सर एसेचं जसं तुम्ही सांगितलेलं, तर एसे प्रत्येक वेळी आम्ही नवीन काढायचो. म्हणजे जे जुने पहिले झालेले ते रेफर नव्हते करत मी. जे नवीन नवीन एसे काढायचे तुम्ही सांगितलेलं त्याच पद्धतीनं स्ट्रॅटेजीने. आणि दुसरे म्हणजे सर जजमेंट रायटिंगला पण खूप असं होतं की जेव्हा मला 4th अटेम्प्ट होता तर जजमेंटला पण खूप जास्त पॉझिटिव्ह साईन काय झालाय की जजमेंट वाचताना लक्षात आलं की कोणत्या पॉईंट नंतर कोणता पॉईंट घ्यायचा. जे आपल्याला रिझनिंगला खूप बरं पडतं की इव्हिडन्स जे आहेत तिथं इव्हिडन्स कसे घ्यायचे. मला अजून आठवतं सर 2019ला तुम्ही एक जजमेंट रायटिंग दिलेलं, तेव्हा मी वही घेऊन आलेले तुमच्याकडे दाखवायला. तेव्हा म्हणले हे कुठून घेतले, तर सर तेव्हा माझी आयडिया नव्हती ती, आता मी तुम्हाला सांगू शकते की मी कुठून काय घेतलेलं. तर तो फरक असतो की प्रत्येक अटेम्प्टला काय नवीन नवीन शिकायला मिळतं. तर हे मी तुम्हाला म्हणजे हे सांगू शकते की जे माझं प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी होती, तुमचे नोट्स होते, त्याच्यासोबत आपण ई-कोर्टवरून जे जजमेंट्स डाउनलोड केलेले आहेत ते, आणि ते तुम्ही जजमेंट्सला तुम्ही प्रत्येक पॉईंट दिलेले की सेक्शन नंबरवरती. तर मी एक सेपरेट वही घातलेली, सिव्हिलला वेगळी आणि क्रिमिनलला वेगळी, आणि प्रत्येक ह्याच्या जजमेंट्स वगैरे लिहून काढलेली की हे जर जजमेंट आलं तर रिझनिंग काय करायची, हे आलं तर काय करायचे, आणि एसे रिडिंग, आणि जास्तीत जास्त मेन्सला जर क्वेश्चन पेपर. नक्की. जजमेंट रायटिंगला नेहमी ओरिजिनल कोर्टातले ओरिजिनल जजमेंटच आपण रेफर करायला पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला एक आयडिया येऊन जाते. प्रियंकाने तेच केलेलं आहे आणि प्रत्येक अटेम्प्टला तिला एक वेगळा अनुभव आला आणि तिला यश मिळालं. प्रियंका, अनुभव तर तुझा इंटरव्ह्यूचा पण 3 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. कसा इंटरव्ह्यूचा पर्टिक्युलरली स्ट्रक्चर बदलत गेलं, काय अनुभव आहे तुझा इंटरव्ह्यूचा पण, आणि तुझं कसं प्रिपरेशन होतं, स्वतःमध्ये कसे इम्प्रूव्हमेंट्स तू करत गेलीस? सर नक्की 2019ला तर मेन्समध्ये सर हेल्थ इश्यूमुळे राहिलं होतं. तर 2020 पण इंटरव्ह्यूचा प्रत्येक इंटरव्ह्यूला मला नवीन एक्सपिरियन्स येत गेला. तर 2020ला जसा एक्सपिरियन्स होता तेव्हा मला 3 वेळी प्रश्न विचारलेले गेले होते. एक हॉबीवरती होता, हॉबीवरती पण खूप ग्रिल केलं होतं. त्याच्यासोबत परत अकॅडमिक पण होतं. अकॅडमिकमध्ये एक तुमचा फेवरेट सब्जेक्ट म्हणून विचारलं जात होतं नेहमी. तर तो एक सब्जेक्टवरती ग्रिल केलं जात होतं. आणि बाकीचं मग तुम्ही प्रॅक्टिशनर आहात की नाही. आणि सेम सर मग 21ला दुसरा म्हणजे 21ला सर सगळं थेरॉटिकलच होतं, अकॅडमिकच. त्याच्या व्यतिरिक्त मला कोणताच प्रश्न बाहेर नाही विचारला. तेव्हा मेन्समध्ये कमी असल्यामुळे थोडंसं मेरिट आउट झाले. आणि सर आत्ताचा एक्सपिरियन्स असा होता की पहिलाच प्रश्न मला आत गेल्यावर विचारलं होतं की प्रॅक्टिशनर आहे का फ्रेशर आहे. मग प्रॅक्टिशनर आहे तर मग सेपरेट केली, इंडिपेंडेंट तर आहेच, पण ज्युनियर कोणासोबत होते, सिनियर कोण होते, मग ते डिटेल्स वगैरे विचारण्यात आले. मग ते सर त्याच्यामध्ये प्रॅक्टिसचं एक्सपिरियन्स म्हणजे केस कोणती पाहिली, मग त्या केसला लिंक करून त्यांनी मला बरोबर त्या ॲक्टमध्ये नेलं आणि मग अकॅडमिक सुरुवात केली. आणि जसं आपले न्यू क्रिमिनल लॉज आलेलेच आहेत, तर मग त्या न्यू क्रिमिनल लॉजवरती मला एमपीसी पॅनलने पण खूप प्रश्न विचारले. नक्कीच. प्रियंका, तिसरा अटेम्प्ट म्हणजे 4था अटेम्प्ट आणि तिसरा इंटरव्ह्यू हा स्पॅन तसं पाहिलं तर खूप मोठा आहे. विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, चिडचिड करू शकतात. पेशन्स खूप महत्वाचा आहे. ह्या काळामध्ये तू स्वतःला कसं संयम कसा बाळगला, पेशन्स कसे ठेवले, आपण चिडचिड होणार नाही, डिप्रेशनमध्ये जाणार नाही, याची काळजी कशी घेतली? सर पेशन्स तर खूप लागतात. 2019ला जेव्हा माझं झालं नव्हतं तेव्हा मी खूप रडले होते, घरचे पण खूप डिप्रेसमध्ये झाले होते. तर वडिलांचं असं होतं की मग म्हणजे आई वडील दोन्ही पण सपोर्टला असतातच की तू कर, आम्ही आहे तुझ्यासोबत.
तर एक आई वडील तर कधी सोडून जातच नाहीत, पण एक तिसरा हात होता तो तुमचा होता, की तू चल आणि मी आहे. पण सर मला मोटिवेशन, एक तुमचं मोटिवेशन असायचं नेहमी. कधी कधी क्लासमध्ये येऊन तुमच्या डोळ्यात बघायची पण हिंमत व्हायची नाही, कारण की तुम्ही नेहमी तुमच्या अपेक्षा असायच्या आमच्याकडून, की माझ्याकडून की होशील. म्हणजे प्रत्येक वेळी कधीच असं बोलण्यात आलं नाही की तू होणार नाही. नेहमी असं होतं की आज नाही तर उद्या ते होणार होणार, आणि तू ह्या टेममध्ये होशील, ह्या टेममध्ये होशील. मग तेव्हा असं व्हायचं की तुमच्या डोळ्यात बघायची हिंमतच व्हायची नाही. पण तेव्हा असं होतं की आई वडिलांसाठी तर व्हायचंच आहे, पण एक गुरु आहे. आपण गुरुदक्षिणा तर पैशा व्यतिरिक्त, म्हणजे पैसे हे फक्त गुरुदक्षिणा असू नाही शकत. तर गुरुदक्षिणा म्हणजे काय, एक तुमचं जे स्वप्न आहे की आम्ही जज म्हणून होणं, तर तेच पूर्ण करणं. आणि दुसरं एक सर मोटिवेशन मला अजून आठवते, जेव्हा रिझल्ट नव्हता आला, आपण केबिन मध्ये बसलो होतो, मी खूप रडत होते की सिलेक्शन नाही झालं म्हणून. तेव्हा मी म्हटलं होतं की मला नाही करायचंय जेएमएमसी, बास मी आता जेएमएमसी नाही करणार आहे. तर तेव्हा तुमचं त्याच्यावर वाक्य होतं, तुम्ही शांत ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणले ठीक आहे तुला नाही करायचंय, ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही, आपण दुसरं काहीतरी पाहू तुझ्यासाठी. मग मी शांत होते, हा ठीक आहे दुसरं पाहू. तर मला असं वाटलं होतं की तुम्ही करिअरच्या बाबतीत दुसरं काय तर. त्याच्यानंतर तुम्ही म्हणले आपण पोरं पाहायला चालू करू, लग्नच करून टाकू तुझं, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं तुम्ही लग्न म्हटलं मी डोळे लगेच पुसून, नाही सर मला जेएमएमसीच करायचे, मला नाही लग्न करायचं. तर ते एक सर पेशन्स आणि मोटिवेशन हेच होतं की आपल्याला करिअर खूप इम्पॉर्टंट आहे. तर लग्न वगैरे ह्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा म्हणजे काही तर कमवायचंय. वडिलांनी माझे वडील पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर त्यांची अशी इच्छा होती की गव्हर्नमेंट सर्वंट पण कोणतर आपल्या घरात पण पाहिजे. तर मी म्हणून मग ह्या सगळ्या स्वप्न, तुमचं स्वप्न होतं की आम्ही पण झालं पाहिजे. कारण की मला अजून आठवतं की आम्ही नाही झालेलं तर वहिनी सांगतच होते की आम्ही नाही झालं तर सरांच्या डोळ्यात आलेलं, सर पाणी आलेलं, सर जेवत नव्हतं, म्हणजे सरांच्या घशाकडून घास सुद्धा नव्हता उतरला. तर हेच होतं की ह्याला त्रासदायक होते ह्या सगळ्या गोष्टी, की आम्ही मी कुठं तर कमी पडते, तर ते कुठं तर बाहेर आलं पाहिजे, कुठं तर म्हणजे ह्या स्टेजपर्यंत. त्यामुळे मी सर हे ठरवलं होतं की आज नाही तर उद्या होईल, मला भलेही कितीही वर्ष लागू दे, पण एक दिवस येईल जेव्हा मी ह्या पोझिशनला असेल. आणि ते करायचं आहे म्हणजे गुरुसाठी नाही वडिलांसाठी. नक्की एक जबाबदारी असते ज्यावेळेस विद्यार्थी आपल्याकडे जेएमएफसीच्या परीक्षेचं स्वप्न पाहून येतो आणि एकदा अपयश, दुसऱ्यांदा अपयश. त्यावेळेस असं होतं की एकदा दोनदा अपयश झाल्यानंतर परत अपयश यायला लागलं तर ते आपल्याला स्वतःच अपयश वाटायला लागतं की अरे हे एवढं आपल्याकडनं इच्छा आपल्याकडे ठेवून, स्वप्न पाहून, विश्वास ठेवून आपल्याकडे येत आहेत, आणि काय अडचणी, काय होत नाही. आणि मग ते जेवढं विद्यार्थ्याला ते दुःख पचवणं अवघड असतं, तेवढंच मला सुद्धा ते त्रासदायक असतं. पण आपण म्हणतो ना शेवट गोड तर सगळं गोड, तशा प्रकारे शेवटी का होईना तू झालेलीच आहेस, त्यामुळे तो एक वेगळ्या आनंदाचा क्षण आहे. तुमच्या तिघी चौघी मैत्रिणीचा ग्रुप आहे, तुमचं सिलेक्शन पण झालेलं आहे, काही मैत्रिणी आहेत त्यांचं राहिलेलं आहे, काही आणखी विद्यार्थी आहेत किंवा प्रिपरेशन करत आहेत, त्यांचंही 2-2 इंटरव्ह्यू मध्ये राहिलं. काय त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करशील, काय सल्ला देशील सगळ्यांना? सर सगळ्यांना मी एक गोष्ट सांगेन की मग एक थॉट आहे सर, विनर्स आर लुझर्स हू गॉट अप अँड गिव्ह इट अ मोर चान्स, मोर ट्राय. म्हणजे सर मी असं होतं की मला फेल्युअर जरी आलं तरी आपण प्रयत्न नाही सोडले पाहिजे. तुम्ही नेहमी म्हणत असता की सक्सेस कॅन बी डिलीड बट इट कॅनॉट बी डिनाईड. आज नाही तर उद्या यश येणारच. फक्त एवढंच पेशन्स आणि मोटिवेशन हा दुसरा व्यक्ती कधीच देऊ शकत नाही. मोटिवेशन हे सेल्फ मोटिवेशन असतं. म्हणजे मी स्वतःमध्येच मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते, आणि मला एक मोटिवेशन होता म्हणजे तुम्ही. कारण की तुम्ही तुमचं जे फेल्युअर जसं सांगितलं की तुमच्या फेल्युअरपेक्षा मग आमचं काहीच नाही. तर असं होतं की जर ती अपयश कितीही आलं तर जर ताकद असेल आणि आपली जर क्षमता असेल, महत्वाची कन्सिस्टन्सी पाहिजे, विश्वास पाहिजे. जर स्वतःवर विश्वास असेल तरच आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. जर स्वतःमध्ये विश्वास नसेल तर तिथपर्यंत जाता येतच नाही. तर एक आपली प्रोसेसमध्ये विश्वास, त्याच्यासोबत तुमच्यावरती ट्रस्ट, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अभ्यास. जर तुम्हाला डिप्रेशन वगैरे येत असेल तर मुलांना एक आहे की आपण म्युझिक ऐकू शकतो. जर मला डान्सची आवड आहे तर मी डान्स करते. तर असं आहे की आपण काहीतरी वे आउट काढला पाहिजे. असं नाही की फेल्युअर आलं तर संपलं, तिथंच आयुष्य नाही संपत. तुम्ही नेहमी सांगता की आयुष्य कुठंच संपत नाही, चालत राहतं. हे नाही तर ते, त्याच्यामुळे हे नाही तर दुसरं काहीतरी अचीव करूच शकतो आपण. नॉलेज कधीच वेस्ट जात नाही. नक्कीच. अतिशय म्हणजे महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, किंवा तुम्ही थोडं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, आपल्या प्रिपरेशनवर ट्रस्ट ठेवला पाहिजे. टाइम लागतो पण यश मिळतं, आणि नॉलेज कधीच वाया जात नाही.
नक्कीच प्रियंका, खूप कष्टाने एफर्ट्सने तू कन्सिस्टन्सीने प्रॅक्टिस करत सगळं कुटुंब सांभाळत इथपर्यंत यश तुला मिळालेलं आहे. आणि नक्कीच मला आठवतंय की तू म्हणत होतीस मला नाही करायचं, तर आपण म्हटलं होतं थेट ते काही नाही तर आता तुझ्याकरता एक मुलगा पाहून तुझं लग्न करून टाकूया. पण त्यावेळेस करिअरला प्रायोरिटी दिली, तर आमच्या शुभेच्छा तुला हाच आहेत की आता जग झालेली आता तरी एखादा JMFC मुलगा पाहून तू लग्न करून टाक, ह्याच आमच्या तुला सध्या शुभेच्छा आहेत. अतिशय छान वाटलं तू इथं आलीस, तुझा अनुभव तुझे एक्सपिरियन्स सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. त्या तुझ्या या यशाकरता मी पुन्हा एकदा माझ्या वतीने, आपल्या क्लासच्या वतीने, गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुझ्या कुटुंबाचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.